नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. एका भावा बहिणीनं मिरची कुटून कुटून दमली, दळून दळून आता आंघोळ केली. परत 2-3 टाइम आंघोळ करावा लागते. काय सांगायचं हे मिरची मसाले. जेवण नाही केलं अजून, जेवायचं या. दाजी आलं तुमचं, दाजीला जुडावलंय आता तिकडं. म्हणलं मी आंघोळ करते, आता उशीर झालाय, 10 वाजत आल्या. म्हणलं तुम्ही आहे ना आता दळणाकडे जावा. दाजी कामावर गेलं होतं. काय आता जेवण करायचं ना आराम करायचा. शिलाई मशीनवर बसायची सुद्धा आता इच्छा नाही राहिली. एवढं दमून दमून गेलंय, नाकात आगंतीन उठली आहे. बाकीची जाऊन बसली टेळ्यावर वर. घरचं दळण म्हणलं दळून घ्यावं. बाहेरची दळणं दळता दळता घरच्या दळणाला टायमच राहिला. किती राहिले? नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. दाजी आता काम मार्केटला कामाला जातोय बरं का. परत मार्केटला कामाला लागलो. दाजीचं काही एक काम नाही, सारखं ही बदल ती बदल. काय करायचं, दाजीला आहे ना भावा बहिणीनं कामच दाजीच एक नाही. बदलीचीच काम भेटत दाजीला, तर काय करायचं सांग. बघा तिथं आता खटफीट टाकली शिर, आता हवा सुटली चांगली गार. जेवायचं ना आराम करायचं. झोप नाही जीवाला. झोपलं तरी तुम्हाला सांगते कुणी नाही कुणी मसाला झालं की दळण्याचं झालं की शिलाई मशनीचं चालूच आहे सारख्या. तरी सकाळी तिथं चिचं खाली झोपायला खाट टाकली तर मसाला आलं. परत 5-6 मसाला कुठलं. दमून जातोय जीव, काय सांगायचं तुम्हाला. अयो पण हवा मस्त सुटली गार. आता झोपलं की डोळं असं आरामशीर झाकते. अशी बघा कशी लुकलुक हवा सुटली. बघितली का कशी झाडं हलते. आपल्याकडे भावा बहिणीनं हवा लय भारी असते झोपायला, आराम करायला. शांत वातावरण, आराम के साथ जिंदगी. किती काम केलं तरी शिनी येणार नाही असं. मोटर बंद करावं तेवढी ध्यानच नाही मला. बॅलर मध्ये पाईप सोडला. आंघोळ करून ही काय आता बाहेरच केली आंघोळ इथंच. तरी डोक्यात सकाळी धुतलं होतं डोकं नाही धुतलं. पीठ गेलंय सगळं पांढरं केसात. पांढरं शिपट झालंय. काय सांगायचं भाऊ बहिणी. पुरीनो जेवला का तुम्ही? हा, कोण कोण जेवलं? आम्ही दोघच राहिलोय वय. मग आम्हाला जेवाय द्यायचं का नाही? उद्या सकाळ द्या आम्हाला. लय दमला वय तुम्ही. मोटर बंद करा वय. का हात पाय धुच्या तुम्हाला? कशी काय डिम लाईट आली? सगळ्यांनी जेवण केलंय भाऊ बहिणीनं. तुमचं दाजी मीच राहिले जेवायचं. आता येऊ वय परत पांढरे व्हायला. आताच आवरलंय भाऊ बहिणीनं. परत पिठाकडे गिरणीकडे जावं लागलं. काय सांगायचं. एक तर तुम्हाला सांगते पांढरं शिपट नाका तोंडाची मिरची ना आग वाहिलीच होती. तिथं ठेवलंय दळण तुमचं.
बरं वाटलं जरा उलसक जीवाला आराम घेतला तेव्हा. आता तुमचं दाजी पांढरं झालं ते दाजीला धुवावं लागल हात पाय. पिठाने पांढरं शिपट डोकं हो का. मी आताच कपडे फिपडे बदलली परत पांढरं व्हायला लगेच दाजीने गिरणीकडे हाका मारली. काय सांगावं आहे ते बरं. हो का पांढरं झालं का हो पिठा. ही मस्त हवेशीर वर जाऊन झोपते ती. भारी वाटतं वर. लय हवा लागते. खाली बी लागते हवा पण वरच सोकले ती. मायरे ए मायरा मायरा ए मायरा जीवली का. काय खाल्लं सांग की. आ काय खाल्लं. भेंडी खाल्ली वय. खाली या झोपाय खाली. आ कितीक राहिलं व कितीक राहिलंय. आज तर काय झाडांना पाणी नाही दिलं भाऊ बहिणीनं. झाड राहिली पाणी द्यायची आज. चला आता जेवण फिवण करते मस्त पैकी आणि जरा जीवाला आराम घेते भाऊ बहिणीनं. साड्यांना फॉल बसवायचं राहिलं बघा. म्हणलं बसवीन आज पण उलीशी जरा आराम केला झोपली की मला परत झोपीतनं उठावलं. येत्या सारखी माणसं चालू राहतात भाऊ बहिणीनं. काय बी काय म्हणजे असं काय बी कुणाचं दळण कुणाचं मसाला कुणाची कपडे शिवायची. लय काम लय नियोजन केलंय तुमच्या पुरमताईनं. लय काम माग लय मशनी घेतले ते ना त्याच्यामुळं काम वाढली. अजून घ्यायचे ते मशिनरी मला. लय काम करायची लय. दाजीला बी लावायचा कामाला. मी करते घरचे हँडल मशिनी तसं काही नाही. रडत पडत कडत पुरींला नाही अजून जुळत घेतली काय माहिती नाही. पुरींला जरा उंशीत माहिती करून दिल्या मग लय आधार होईल मला. त्यांना बी द्यावं लागल जरा माहिती करून कोणचं कसं कसं करायचं ते. कंबारट पाठ दुखायला लागली बघा. फान 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 फान. 2 दिवस म्हणलं लय शिलाई मशीनचा लोड घेतला म्हणलं 2 दिवस सुट्टी घ्यावी जरा जीवाला. कशाची सुट्टी कशाचं काय जीवाला सुट्टी नाही भेटत भाऊ बहिणी. तो आम्ही खाल्ली भाकर झोपला निवांत. पुरीने टाकली त्याला भाकरी हे काय झोपलाय निवांत. आराम करतोय आराम खाऊन पिऊन. दाजी तुमचं आल्या आल्या मला मदत करू लागायला लागलं. त्यांच्या बी जीवाला सुख नाही बाबा बहिणीनं काय सांगायचं. तिकडं की इकडं इकडं की तिकडं घरी आले की घरी बी करावं लागतंय काम. पुरी लागल्या का नोकरीला पाण्याला लागल जीवाला दोघांच्या बी सुख. पण त्यांना स्वतःच्या पाया उभा करूस तर जीवाला तरासच घ्यावा लागणार आहे. काय करायचं बरोबर का नाही. चला मग भाऊ बहिणीनं करतो जेवण आता. तुमच्या दाजीचं बी आवारलंय तिकडचं. जेवण करतो मस्तपैकी आणि आराम करतो आता. जीवाला जरा आराम घेतो.